नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र विभागाद्वारे संचलित समुपदेशन केंद्राची माहिती करून घेऊया. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगसाठी थोराथोल समोर हेल्थ सेंटरच्या प्रांगणात काउन्सिलिंग सेंटर स्थित आहे. आज वेगवेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग हे शब्द आपल्याला परिचित आहे. यालाच आपण मराठीत समुपदेशन असे म्हणतो. तर समुपदेशन म्हणजे काय? समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. जसे आपल्या शरीराला काही इजा झाली किंवा आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरांकडे जातो. तसंच जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे मानसिक समस्या किंवा आजार असतील तर त्याच्यासाठी आपण सायकॅट्रिस्ट कडे जात असतो. आता पहिली गोष्ट अशी की सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे. सायकॅट्रिस्ट किंवा ज्याला आपण मानसोपचार तज्ज्ञ असे म्हणतो, ही व्यक्ती गोळ्या औषधं देऊन मानसिक आजारांवर उपचार करतात. परंतु सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसशास्त्रज्ञ हे गोळ्या औषधं न देता फक्त थेरपी म्हणजेच वेगवेगळ्या काउन्सिलिंग टेक्निक्स किंवा सेशन्सद्वारे व्यक्तींच्या समस्या सोडविण्यास त्यांना सक्षम बनवतात. आज लहान बाळापासून तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक समस्या आढळतात. अगदी लहान मुलं म्हटली तरी सुद्धा ते पालकांच्या तणावाखाली वावरतात. शाळेमध्ये गेल्यावर अभ्यासाचा ताण, शिक्षकांचा ताण, सामाजिक समायोजनाची गरज अशा प्रकारच्या अनेक समस्या त्यांना सारखे भेडसावत असतात. थोडी 9वी-10वीत आले की स्पर्धेच्या युगामध्ये नेहमी पुढे असण्याची धडपड, पियर प्रेशर म्हणजे समवयस्क मैत्रीचे ताण, वयात येण्याच्या वेगळ्या समस्या, त्यांच्याशी समायोजन करणे, विरुद्धलिंगी आकर्षण, त्यानंतर मित्र-मैत्रिणींशी परस्पर संबंध, रिलेशनशिपच्या समस्या, पुढे जाऊन नोकरी शोधणे, नोकरीच्या ठिकाणी समायोजन करणे, समाजाशी एकरूप होणे, चांगला जोडीदार शोधणे, जोडीदाराशी समायोजन करणे म्हणजेच ऍडजस्टमेंट करणे, नंतर पालकत्व आणि शेवटी वृद्धावस्थेतील समस्या. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला कुठे ना कुठे एका समुपदेशकाची गरज नेहमी भासते. हीच गरज लक्षात ठेवून 2015 वर्षी प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन केंद्राची स्थापना झाली. सुरुवातीला ते मानसशास्त्र विभागातच सुरू होते, पण नंतर हे समुपदेशन केंद्र हेल्थ सेंटरच्या प्रांगणात शिफ्ट झाले. इथे आम्हाला मोकळी जागा व प्रायव्हसी दोन्ही मिळाल्या. विद्यार्थी मित्रांनो, समुपदेशन केंद्र ही एक अशी जागा आहे की जिथे आपण मनमोकळेपणाने समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर समोर आपल्या वेगवेगळ्या समस्या मांडू शकतात. काउन्सिलिंगचा एक सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गोपनीयता. तर याच्यासाठी आपण निसंकोचपणे आपल्या काउन्सिलरकडे आपल्या मनाच्या सगळ्या गोष्टी हे बिनधास्तपणे डिस्कस करू शकता आणि आपल्या समस्यांवर आपण सोल्युशन्स शोधू शकतो. कॉलेजमध्ये याच्यासाठी स्वतंत्र काउन्सिलिंग कमिटी स्थापन केली गेली आहे. या कमिटीचे मी अध्यक्ष म्हणजे चेअरमॅन आहे. माझ्यासोबत आहे आमच्याच डिपार्टमेंटच्या सारिका क्षीरसागर मॅडम, लेडीज हॉस्टेलच्या रेक्टर गवळी मॅडम आणि आमच्या मानसशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थिनी डॉक्टर रोहिणी पाटोळे या स्पेशल क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आठवड्याचे 2 दिवस या सेंटरला भेट देतात. समुपदेशन केंद्रामार्फत वैयक्तिक समुपदेशन, करिअर बद्दलचे समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन, कौटुंबिक आणि वैवाहिक समुपदेशन या वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन केले जाते. आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी समुपदेशन केंद्राचा लाभ घेतलेला आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन तर आम्ही करतोच, पण विशेष योगदान म्हणजे 2014 मध्ये MVP समाजाने आपले शताब्दी वर्ष साजरे केले. मानसशास्त्र विभागाचा विशेष प्रयत्न म्हणजे KG to PG या सर्व वयोगटातील मूल्य आणि जीवन कौशल्य शिक्षण या विषयावर समांतर अभ्यासक्रम विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मी रुबी उनियाल आणि सारिका क्षीरसागर यांनी 3 संपादित पुस्तकांच्या लेखनात सक्रियपणे सहभाग नोंदविला. शिक्षकच नव्हे तर आमच्या विभागाचे मुलं सुद्धा या कामामध्ये मागे राहत नाही. दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी सुद्धा मानसशास्त्र विभागाचे मुलं समुपदेशनाचे महत्त्व सांगणारे थीम्स ट्रेडिशनल डे साठी निवडतात आणि अंधविश्वास दूर करण्यासाठी ते कॉलेजमधील मुलांचे प्रबोधन करत असतात. शिक्षक म्हटलं की त्यांना एक चांगला समुपदेशक ही व्हावे लागते. महाविद्यालयात शिक्षक
हे मुलांचे पालकच असतात. अनेक वेळेला मुले जे समस्या आईवडिलांशी डिस्कस करू शकत नाही ते शिक्षकांशी डिस्कस करतात. यासाठी शिक्षकांमध्ये सुद्धा समुपदेशन कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने आमच्या समुपदेशन केंद्राच्या मार्फत शिक्षकांसाठी प्रबोधन वर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थी वर्गामध्ये सुद्धा समुपदेशनाचे महत्त्व व कार्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन वर्ग घेतले जातात. दरवर्षी अनेक मुलं या समुपदेशन केंद्राचा लाभ घेतात. या समुपदेशन केंद्राची एक नियमित ऍक्टिव्हिटी म्हणजे सायक्लब. सायक्लबची स्थापना 2014 या वर्षात झाली आणि रेग्युलर टीचिंग मध्ये आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही ते सगळे आम्ही सायक्लबच्या अंतर्गत घेतो. याच्यामध्ये ग्रुप काउन्सिलिंग, मुलांसोबत काही इंटरॅक्टिव्ह सेशन्स, महत्त्वाच्या विषयांवर खुली चर्चा, मानसशास्त्र व मानवी संबंधांशी निगडीत काही फिल्म दाखवली जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाते. ग्रुप काउन्सिलिंग अंतर्गत आम्ही संभाषण कौशल्य म्हणजेच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग, ताणतणावाचे व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्मृती सुधार तंत्रे म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट टेक्निक या विषयांवर सेशन्स घेतलेली आहेत. तसेच मागील काही वर्षात आपण काही फिल्म्स दाखवतो ज्याच्यात आपण देवराई, द सिक्रेट, मांझा, हिचकी, अ ब्युटिफुल माइंड अशा वेगवेगळ्या चित्रपट दाखवून नंतर त्याच्यावर चर्चा घडून आणलेली आहे. रिसेंटली मार्च महिन्यापासून आपण सगळे कोविड-19च्या प्रादुर्भावात आहोत. या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काउन्सिलिंग सेल अतिशय सक्रिय राहिलेला आहे. सर्वप्रथम KTHM कॉलेजच्या समुपदेशन केंद्रातर्फे आम्ही मोफत समुपदेशन केंद्राची स्थापना केली, ज्याच्यामध्ये मानसशास्त्र विभागाच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्स सारिका क्षीरसागर मॅडम, स्वाती पवार मॅडम, संगीता पाडवी मॅडम, मुकुल चौधरी सर, वर्षा मोगल मॅडम या सगळ्यांचे नंबर्स आपण समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी शेअर केले होते आणि ह्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्सनी वेगवेगळ्या माध्यमातून समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक विद्यार्थी सुद्धा याच्यात पुढे आले आहेत. यात रुचा शेटे हिने बंधनातही शोध मोकळा श्वासाचा हा लेख लिहिला. नित्या पुराणिक हिने युट्यूबवर आपल्या चॅनलद्वारे काही प्रेरणात्मक विषयांवर व्हिडिओज अपलोड केले व समाजाच्या लोकांमध्ये सकारात्मक वृत्ती कशी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले. नित्या पुराणिक आणि रुचा शेटे हे दोन्ही MA पार्ट 2 च्या विद्यार्थिनी आहेत. या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनीही महत्त्वाचे योगदान केलेले आहे. सगळ्या फॅकल्टी मेंबर्सनी वेगवेगळ्या ऑनलाईन सेमिनारमध्ये भाग घेतले. त्याशिवाय मी स्वतः भारतीय विचार संशोधन केंद्र नाशिक यांच्याद्वारे आयोजित कोविड-19 व्याख्यानमालामध्ये कोविड-19 मानसशास्त्रीय संशोधन या विषयावर भाषण दिले. त्यानंतर मुकुल चौधरी सरांनी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची उदासीनता वाढली या विषयावर लेख प्रसिद्ध केला. तसेच सारिका क्षीरसागर मॅडम यांनी बाल्य, पालक आणि लॉकडाऊन या विषयावर लेख प्रकाशित केला. याचबरोबर संशोधन केंद्राचे आजी व माजी विद्यार्थी दोघांनीही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे सिव्हिल हॉस्पिटल मार्फतही कोविड-19 पेशंटसाठी मदत केलेली आहे. त्यात आमचे 2 माजी विद्यार्थी रामेश्वर बरबडे आणि सुभाष पवार हे काउन्सिलर म्हणून नेमले गेले आहेत. यांच्याच बरोबर अगदी आत्ताचा विद्यार्थी म्हणजे नुकताच SYBA ला गेलेला विद्यार्थी वैभव भालेराव हा मविप्र समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मधल्या कोविड-19 सेंटरमध्ये पेशंट्सला सतत मदत करीत आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण समुपदेशन केंद्र, त्याचे महत्त्व आणि ते काय कार्य करतो हे आपण सविस्तर पाहिले. आज मानसिक आरोग्य टिकवणे किंवा आपलं सायकोलॉजिकल वेलबिंग मेंटेन करणं हे सर्वात मोठं चॅलेंज हे ठरलेलं आहे. अगदी लहान मुलांपासून आपण एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन असे अनेक प्रकारच्या समस्या बघत आहोत आणि पुढे जाऊन याचं सगळ्यांचं रूपांतर आपण सुसायडल टेंडन्सी पर्यंत जाताना बघतो. त्याचबरोबर आज वेगवेगळ्या लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्या म्हणजेच ज्याला आपण मेंटल डिसऑर्डर्स म्हणतो हे सुद्धा विकसित होत आहे. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडच्या मागे एक गोष्ट आहे की समस्या हे येणारच आणि आजकालचं जीवन जो आहे तो धकाधकीचं झालेला आहे. पण ह्या सोबतच आपलं मानसिक आरोग्य टिकवणं हे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यांना केव्हा ना केव्हा काउन्सिलिंग सेंटर मध्ये जाण्याची गरज पडते. अशा वेळेला तुम्ही निसंकोचपणे मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधा. आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. फ्रेंड्स, काय होतं की बरेचशा
वेळेला प्रॉब्लेम्स किंवा ज्या गोष्टी असतात ते खूप छोट्या आणि साधारण असतात, पण ह्याच्यामध्ये आपण थोडं फेरबदल केलं की गोष्टी सुरळीत चालतात. आणि हेच आम्ही समुपदेशन केंद्रामार्फत तुम्हाला समजवतो. जसं काय म्हटलं गेलेलं आहे की इफ यू चेंज नथिंग, नथिंग विल चेंज. म्हणजे जे जसं चाललेलं आहे तसंच आपण जर चालू ठेवलं तर आपली परिस्थिती सुद्धा सुधारणार नाहीये. फ्रेंड्स, खूप वेळेला आपल्याला फक्त कोणीतरी आपलं ऐकावं ह्याची गरज असते आणि हेच आपण समुपदेशन केंद्रामार्फत देतो. Listening is the only thing needed to help someone. And friends, I assure you that we at Counseling Center will definitely offer you a listening ear. चांगलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ॲटिट्यूड. आपण सर्वांनी ॲटिट्यूड हा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. नॉट इन द सेन्स की तिला फार ॲटिट्यूड आहे का त्याला फार ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूडचा अर्थ आपण इथे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन या अर्थाने घेऊया. तर ॲटिट्यूड म्हणजे काय? ॲटिट्यूड म्हणजे व्यक्ती कसा दिसतो, ॲटिट्यूड म्हणजे तो कसा वावरतो. हो, खरं आहे. व्यक्ती कशी चालते, कशी बोलते, कशी बसते, कधी उठते, या सगळ्यांमधून त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड हा दिसत असतो. तर पहिले आपण एक छोटासा जोक बघूया आणि मला खात्री आहे की त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना ॲटिट्यूडचा अर्थ चांगलाच समजेल. तर आपण सगळ्यांनी हत्ती आणि मुंगीच्या अनेक जोक्स ऐकलेले आहेत आणि हा जोक सुद्धा मला कोणत्या विद्यार्थ्याकडनंच आलेला आहे. तर एकदा रस्त्यातून एक हत्ती चालत असतो आणि 3 मुंग्या समोरून येत असतात. पहिली मुंगी म्हणते, हे लुक ॲन एलिफंट, लेट्स रन अवे. इतक्यात दुसरी मुंगी येते आणि सांगते, नो नो, लेट्स किल हिम. एक तिसरी मुंगी तिथे येते आणि ती म्हणते, लीव हिम डूड, वी आर 3 अँड ही इज अलोन. तर फ्रेंड्स, आपल्या लाईफमध्ये पण हत्ती म्हणजेच समस्या हे सगळ्यांसाठी सेम असतात, पण आपण त्याला सामोरे कसे जातो याच्यावर डिपेंड असतं की आपली लाईफ कशी पुढे जाणार. जसे आज मला शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवत असताना अनेक वर्ष झालेली आहेत. तर जेव्हा परीक्षा जवळ येतात, काही मुलं अगदी टेन्शन घेऊन दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि तरी सुद्धा परीक्षेच्या दिवशी त्यांना टेन्शनच असतो. पण ह्याच्या विरोधात असेही विद्यार्थी मी पाहिलेले आहे की आम्ही ॲज अ टीचर टेन्शन मध्ये असतो आणि त्यांना म्हणत असतो की अरे बाबा, परीक्षेत हे प्रश्न महत्वाचे आहे, परीक्षेत ते प्रश्न महत्वाचे, आणि विद्यार्थी अगदी कूल असतो. आणि एकदा तर मला शाळेच्या विद्यार्थ्यांनी एवढं सुद्धा सांगितलं कि मैडम, तुम्ही टेंशन घेऊ नका, हे काय कुंभ का मेला नहीं है कि जो 12 साल में आएगा, ये फिर से अगर बैक लग गया तो फिर से हम अगले साल ये एग्जाम दे देंगे. तर याच्यावरनं कळतं की मुलं किती कूल राहू शकतात. पण अभ्यासाच्या बाबतीत हा ॲटिट्यूड चांगला नव्हे. पण मग जे मुलं परीक्षेत नापास झाले आणि जे सुसाईड करायला जातात त्यांना असे उदाहरण द्यायला काही हरकत नाही. आता फ्रेंड्स, एक चांगला ॲटिट्यूड ठेवणं म्हणजेच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे आपल्या लाईफमध्ये का महत्वाचं आहे की जर आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहिला कोणत्याही गोष्टीबद्दल तर डेफिनेटली आपली प्रोडक्टिव्हिटी ही वाढते आणि ती आपल्यासाठी लाभदायकच असते. याच्यानंतर अतिशय महत्वाचा भाग म्हणजे आपण सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहिला तर समस्या परिहार म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये पण आपल्याला फार मोठा फायदा होतो. आपली लाईफची क्वालिटी एनहान्समेंट होते, जीवनाचा दर्जा सुधारतो, लाईफमध्ये स्ट्रेस कमी होतो आणि डेफिनेटली आपली एक पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आता जर ॲटिट्यूड एवढा महत्वाचा आहे तर मग हा ॲटिट्यूड बदलायचा, तर ह्याच्यासाठी काही सोल्युशन आहे. पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही महत्वाचे टप्पे मी इथे सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे यूज पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आपण शाळेत असताना ग्रामरमध्ये मेक एफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच सकारात्मक वाक्य आणि नकारात्मक वाक्य याच्याबद्दल ऐकलेलं आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो की द डोर इज नॉट ओपन, पण नॉट ओपन म्हटल्याबरोबर सगळ्यांना असं पॅनिकी सिच्युएशन येते की अरे, दरवाजा उघडा नाहीये. पण याच्याच ऐवजी आपण असं म्हणू शकतो की दरवाजा बंद आहे, तर ह्याची इंटेन्सिटी ही कमी असते. सो आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त सकारात्मक वाक्यांचा उपयोग केला पाहिजे. स्टार्ट अ डे विथ अ पॉझिटिव्ह नोट. दररोज काहीतरी सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करावी. रीड पॉझिटिव्ह बुक एव्हरी मॉर्निंग अँड लेट नाईट. सो जुन्या काळापासून आपल्याला सांगितलेलं आहे की दिवसाची सुरुवात आणि शेवट हे काहीतरी चांगल्या कार्याने करावी. थिंक पॉझिटिव्ह अबाउट टुडेज वर्क अँड असाइनमेंट. दररोज सकाळी उठल्यानंतर आज आपल्याला काय टास्क आहे याच्याबद्दल आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. टॉक स्वीट वर्ड्स इन द मॉर्निंग. दिवसाची सुरुवात ही चांगलीच केली पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त हे आपल्या लाईफचा एक महत्वाचा भाग आहे. होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. म्हणजे नेहमी
आपण अपेक्षा ही चांगल्या गोष्टीची करायची, पण त्याचबरोबर जर काहीही प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये आला तर आपण वर्स्ट साठी सुद्धा आपली तयारी ठेवायची. दॅट मीन्स नेहमी बॅकअप ठेवा. आणि हो, बॅकअपचेही बॅकअप ठेवले पाहिजे बरं का. लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स. चुका निश्चित करा, पण एकच चूक परत परत करू नका. चुकांमधून आपण नेहमी काहीतरी शिकलं पाहिजे. ॲप्रिशिएट रॅदर दॅन क्रिटिसाइज. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्याची स्तुती करा. गिव्ह पॉझिटिव्ह स्ट्रोक्स. आपल्या अवतीभोवती बरेच लोकांमधले आपल्याला काही ना काही गुण आवडतात, पण असे किती वेळा होतं की आपण त्यांना चांगलं म्हणतो, आपण वाईट पटकन म्हणतो, लोकांच्या चुका पटकन काढतो, पण ह्याऐवजी आपण नेहमी त्यांना पॉझिटिव्ह स्ट्रोक्स दिलं तर फार बरं होईल. आपलेच काही फ्रेंड्स असतात की त्यांचा एखादा गुण आपल्याला आवडतो, एखाद्याची हँडरायटिंग फार चांगली असते, कोणाचं संभाषण कौशल्य चांगलं असतं, कोणाचा स्वभाव चांगला असतं, पण आपण त्यांना कधी ह्याबद्दल बोललेलो आहोत का? बोललेलो नसेल तर नक्कीच बोला. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे समथिंग विल ऑलवेज टर्न अप, बिलीव्ह इट. जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःला फार लो असं समजतात किंवा तुम्हाला असं वाटतं की आज मला खूप डिप्रेस वाटतंय, तर त्यावेळेला फक्त एक विचार करा की काही ना काही चांगलं आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि ते घडतंच. ट्रस्ट पीपल अनलेस ही इज अ कॉज ऑफ ट्रबल. जास्तीत जास्त लोकांवर विश्वास ठेवा, म्हणजेच जोपर्यंत तो विश्वासघात करत नाही. ह्याच बरोबर आपल्याला काही गोष्टींची जबाबदारीही घ्यावी लागते. ऍक्सेप्ट रेस्पॉन्सिबिलिटी फॉर हू आय एम. आपण जिथे आहोत तिथे जबाबदारीने वागा. कॉलेजमध्ये जर आपण विद्यार्थी आहोत तर आपण विद्यार्थ्याच्या जबाबदाऱ्या काय आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. आपल्याकडे ज्या ज्या वस्तू किंवा गोष्टी आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि मी जे काय करते माझ्या कृतीची जबाबदारी पण मीच घेतली. तर फ्रेंड्स, सुखी आयुष्य जगायचं असेल तर शेवटी ह्या काही गोष्टी आहेत जे कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली म्हणजे कीप प्रॉमिसेस. कोणालाही वचन देऊ नका आणि दिलं तर ते पाळावं लागेल. दुसरं, हॅव फॉरगिव्हिंग व्ह्यू ऑफ पीपल. म्हणजेच सूड वृत्ती ठेवण्यापेक्षा कधीही माफ करण्याची वृत्ती ठेवलेली बरी. कीप अन ओपन माइंड विथ चेंजेस. बदल हे आपल्या लाईफचं अविभाज्य अंग आहे, त्याच्यामुळे बद्दल आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन हा ठेवला पाहिजे. सी क्रिटिसिझम ॲज अन अपॉर्च्युनिटी टू विन. मागे सांगितल्याप्रमाणे आपण शक्यतो कोणाची निंदा करायची नाही, निंदा करण्याऐवजी स्तुती करावी. पण असे पण बरेच लोक असतील ना जे अशा स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामला नाही आलेले आणि त्यांनी जर तुम्हाला क्रिटिसाइज केलं तर काय, तर अशा सिच्युएशन मध्ये आपण त्याला एक सुधारण्याची संधी म्हणून बघूया. हो, आणि अतिशय महत्वाचं, काउंट टू 1000 इफ नेसेसरी. फ्रेंड्स, आपण आकडे कधी मोजतो? हो, बरोबर, आपल्याला आधीपासून शिकवलं आहे. खूप राग आले की 1 ते 10 आकडे मोजा, मग ते उलटे किंवा सुलटे कसेही मोजा. पण इथे मी सांगितलेलं आहे की वेळ पडली तर 1000 पर्यंत पण आकडे मोजा. आणि समजा 1000 पर्यंत मोजल्यानंतर राग जर नाही गेला तर सिंपल 1001, 1002, 1003. कल्टिवेट युअर सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे नेहमी विनोदी स्वभाव ठेवा. जर आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना लक्षात ठेवलं तर डेफिनेटली आपली लाईफ ही सुखी राहणार. Friends, on behalf of Counseling Center, I assure you that we are always ready to lend you our helping hand to help you find your own way. दरवर्षी आम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या सर्व मुलांकडनं पर्सनल इन्फॉर्मेशनचा फॉर्म भरून घेतो. त्याचप्रमाणे या स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम संपायच्या आत आम्ही एक गुगल फॉर्मची लिंक शेअर करू जी आपण सर्वांना भरणे आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ निश्चितच लक्षपूर्वक पाहिला असेल आणि याचा आपणास फायदा होईल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. आणि हो, जर काउन्सिलिंग सेंटरची गरज भासलीच तर समोर दिलेल्या ईमेल आयडी वर कॉन्टॅक्ट करायला कधीही संकोच करू नका.